ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कर्नाटकातून वाहणाऱ्या कृष्णा, वेदगंगा, हिरण्यकेशी नद्यांना महाराष्ट्रातून पाणी सोडा। जोल्ले दाम्पत्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन। उत्तर कर्नाटकातील परिसरात अनेक भागात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने कृष्णा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्यांचे पात्र गेल्या काही दिवसापासून कोरडे पडले आहे। त्यामुळे शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे लवकरात लवकर सर्व नद्यांमध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मागणी शनिवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले यांनी केलं। ते शनिवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचं निवेदन जोल्ले यांनी सादर केलं। निवेदनात असे म्हटले आहे की कृष्णा व हिरण्यकेशी, वेदगंगा नद्या यावेळी लवकरच कोरड्या पडल्या आहेत। त्यामुळे अनेक भागात भीषण पाणी समस्येला सामोरं जावं लागत आहे। पाण्याअभावी पिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे सध्या कृष्णा व वेदगंगा नद्यांना पाणी सोडण्याची नितांत गरज आहे। निवेदनात कोयना आणि वारणा जलाशयातून कृष्णा नदीला 3 टीएमसी पाणी आणि चित्री धरणातून हिरण्यकेशीला 1 टीएमसी तसेच हिडकल जलाशयात पाणी सोडावे असे सुचवण्यात आलं। यावेळी निवेदन दिल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी कागवाडचे आमदार माजी मंत्री श्रीमंत पाटील, रायबागचे आमदार दुर्योधन एहोळे, हुकेरीचे आमदार निखिल कत्ती, रयत मोर्चाचे अध्यक्ष एस मुत्कन्नावर उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव।